आर्थिकदृष्ट्या या आमच्या महिला भगिनीमुळे तिजोरीवर जो थोडासा बोजा पडलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी आम्हाला सरप्लस करता येत नाही, म्हणून जरा आम्ही मागे पुढे करतो आहोत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सरकारनं जाहीर केलेल्या योजनांपैकी एक महत्त्वाकांक्षी असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. अर्थात ही योजना तुफान गाजली आणि याच लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निकालात फार मोठा फरकही दिसून आला. महायुती सरकारला भरभरून मतदान झालं आणि सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं. मात्र याच बहिणींकडे गेलेला पैसा हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र अडसर ठरलाय. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा ताण आलाय अशी थेट कबुलीच कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिली आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर 4-6 महिन्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. काय म्हणालेत माणिकराव कोकाटे ऐका. आर्थिकदृष्ट्या या आमच्या महिला भगिनीमुळे तिजोरीवर जो थोडासा बोजा पडलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी आम्हाला सरप्लस करता येत नाही, म्हणून जरा आम्ही मागे पुढे करतो आहोत. आणि मागे पुढे करून त्यातून जरा थोडीशी उत्पन्नात वाढ झाली की आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मागे पुढे होईल, पण ते कधी ना कधीतरी होणार 100%. लाडक्या बहीण योजनेमुळे शेतांमध्ये मजूर मिळत नसल्याचीही तक्रार होते. त्यामुळे आता पुरुषांनीच शेतामध्ये काम करावं असा अजब सल्लाही कोकाटेंनी दिलाय. कोकाटे यांनी पुण्यामध्ये कृषी विभाग आणि विद्यापीठांचा आढावा घेतलाय. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा 4-6 महिन्यामध्ये होईल असं कोकाटे म्हणाले. कर्जमाफी हा विषय सहकार विभागामध्ये येतो. सहकार विभागामार्फत त्या याद्या मागवल्या जातात. आमच्या कृषी खात्याकडे नाही येते काम, पण तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत. माहिती मागवण्याचं काम सुरू आहे आणि जेव्हा व्यवस्थितपणे बजेटमध्ये किंवा आर्थिक परिस्थिती जेव्हा राज्याची व्यवस्थितपणे होईल तेवढ्या 4-6 महिन्यामध्ये ते निर्णय घेतील. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर स्पष्ट केलं आणि त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना इतर योजनांचा लाभ घेता येणार नाही असा सरकारी नियम आहे. त्यामुळे नमो किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा की नाही हे संबंधित महिलेनं ठरवावं हे सांगायलाही कोकाटे विसरले नाही. दरम्यान आता या सगळ्या मुद्द्यांवर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल. अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.